4 ट्रकांचा मालक असलेला अमित आज रोजी खूप रागामध्ये होता. त्याचं कारण पण होतं. त्याचा जो ड्रायव्हर आहे बंटी, तो त्याच्याकडून 20,000 रुपयाची उचल घेऊन गेलेला होता. ट्रक घेऊन जाऊन 3 दिवस झाले तिकडंच पडलेला होता दारू पिऊन. ट्रक अजूनपर्यंत माघारी आणलेली नव्हती. त्याचं लाखो रुपयाचं नुकसान होत होतं. आता याच्याकडून हे नुकसान वसूल करायचं म्हणून हा अमित 3 ते 4 गुंडांना घेऊन या बंटीच्या घरी गेला. बंटीच्या घरी गेल्यानंतर बघतो तर काय, सकाळचे 7-8 वाजता त्या बंटीची पत्नी, एकदम दिसायला सुंदर असलेली, सडपातळ शरीर, गोरगुमटत शरीर, वाढलेली छाती, हे पूर्ण नग्न अवस्थेत तिच्या वट्यावरती आंघोळ करत आहे घरापुढे. आता ज्या वेळेला हा अमित तिला बघतो, त्यावेळेला ती बंटीची पत्नी त्याला पण बघते. ती घरात पळते त्याला बघून लाजून, आणि हा अमित तिच्या पाठीमागे घरामध्ये घुसतो. ज्या वेळेला हा घरामध्ये जातो त्याच्यानंतर अशी काही घटना घडते या दोघांमध्ये. ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल झाली. नेमकं काय घडलं होतं या दोघांमध्ये, तर चला पुढे चालून या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मी तुम्हाला. बाकी व्हिडिओ आवडत असतील आपले तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2014 पासून होते. 2014मध्ये अमितने ड्रायव्हरकी चालू केली होती. घरी पैसा नव्हता. पैसा कमवायसाठी त्याला एकच काम समजत होतं, ते म्हणजे ड्रायव्हरकी. ज्या वेळेला तो एका चहाच्या टपरीवरती काम करत होता हायवेवरती, त्यावेळेला बघायचा की कसं काय ट्रक ड्रायव्हर एकमेकाशी बोलायचे की आज एक खेप मारली, मला मिळाले 40,000. 1.5 दिवसाची खेप होती. दुसरा म्हणायचा अरे मी तर 50,000 मिळवले. आता ही गोष्ट त्याच्या डोक्यात बसली होती की ट्रकमध्ये तर भरपूर पैसा आहे, फक्त मेहनत करावी लागते, आणि जर आपण स्वतः मेहनत केली तर पैसा चांगला मिळेल. अमितला तर पैशाची गरज होती. त्याच्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत चालली होती. त्यामुळे तो आता विचार करतो की मला काहीतरी करावं लागेल. त्यावेळेला त्याला त्या ड्रायव्हरांची गोष्ट लक्षात येते. म्हणून तो एका ड्रायव्हरशी कॉन्टॅक्ट करतो आणि म्हणतो की मला पण ट्रक शिकायचे आहे. ड्रायव्हर म्हणतो हो ठीक आहे सगळं, पण तुझं अजून वय नाही, लायसन भेटणार नाही, तर कसं करणार तू. हा जो अमित आहे त्याला म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही, जोपर्यंत माझी लायसन येते तोपर्यंत तुम्ही मला फक्त गाडीवरती बसू द्या, बाकी पुढचं पुढे बघू. आता अमित 17 वर्षाचा होता त्यावेळेला. आता हळूहळू ट्रकवरती जाऊ लागला. ट्रकची टायर चेंज करणं, ताडपत्री चेंज करणं, घोटाळे नीट करणं, असे घटना शिकू लागला. पुढे चालून 18 पूर्ण झाल्यानंतर स्टेअरिंग हातात घेतली, ट्रकला चालवू लागला, शिकू लागला चांगल्या प्रकारे. 2 वर्षानंतर ट्रक शिकल्यानंतर त्याने वयाच्या 20व्या वर्षी एका नवीन ट्रकवरती काम चालू केलं. स्वतःची ट्रक होती. ड्रायव्हरला त्याच्या मालकाने एक त्याला स्वतःला ट्रक दिली होती. चांगल्या प्रकारे तो चालवू लागला होता. पैशाची कमतरता कमी झाली होती. घरची परिस्थिती सुधारली. पैसा येऊ लागला. आता त्याने हळूहळू एका चांगल्या ड्रायव्हरप्रमाणे काम केलं. निर्व्यसनी राहून चांगले पैसे कमवले. त्याच पैशातून त्याने विचार केला की आता पैसा आला आहे माझ्यापाशी, मी एक ट्रक घेतो. कोणाच्या हाताखाली कशाला राबू, मी स्वतः राबतो, मी स्वतः ट्रक घेऊन स्वतः मालक होतो, असा विचार करून त्याने 2019 वर्षी एक ट्रक घेतली. ज्या वेळेला याने ट्रक घेतली त्यावेळेला त्याला चांगला फायदा राहू लागला. एकामागे एक ट्रक घेऊ लागला. आता 2024पर्यंत त्याच्याकडे 4 ट्रक झाल्या होत्या. 4 ट्रकांचा मालक बनलेला अमित. पण ज्या वेळेला तो ड्रायव्हरकी शिकला होता आणि आता ड्रायव्हरपासून मालक झाला होता, या दरम्यान भरपूर काळ गेला होता. पैसा कमवण्याच्या नादात या अमितने अजूनपर्यंत लग्नच केलं नव्हतं. आता याच्या हातात 4 ट्रका झाल्या होत्या. पैसा यायला लागला होता, पण याला आता त्याची जाणीव होऊ लागली होती. आता त्याच्यापाशी मन मोकळं करण्यासाठी कोणी नव्हतं, किंवा त्याचं शरीर मोकळं करण्यासाठी कोणी नव्हतं. कोणाची तरी गरज भासू लागली होती. पण अजून त्याच्या डोक्यामध्ये हेच होतं की पैसा कमवायचा. थोडाफार विचार यायचा, पण तो पुन्हा पैसा कमवण्याच्या नादात लागायचा. ज्या वेळेला अमितने 4थी ट्रक घेतली होती त्यावेळेला ती ट्रक बॉडी बांधून घरी आली, पण त्या गाडीसाठी ड्रायव्हर भेटत नव्हता. आता ड्रायव्हर भेटत नाही म्हटल्यानंतर त्याने खूप विचार केला कोणाला ड्रायव्हर म्हणून ठेवायचं. त्याचा एक नियम होता की त्याच्या गाडीवरती कोणीही बिना नशा करता, दारू पिऊन किंवा गांजा पिऊन कोणी जाऊ शकत नाही ट्रकवरती. आता हाच नियम याच्या धंद्यामध्ये अडवा येत होता. 90% ड्रायव्हर दारू पितात, त्यामुळे त्याला ड्रायव्हरच भेटत नव्हता 4थ्या ट्रकसाठी. आता नाईलाजाने त्याला हा नियम मोडावा लागला, आणि त्यांच्याच गावात असलेला बंटी नावाचा एका ड्रायव्हरला त्याला बोलवावं लागलं. हा बंटी तरुण होता, दारू पित होता, दारूचं व्यसन बेकार होतं त्याला. याचं लग्न 2020मध्ये झालेलं होतं. अजूनपर्यंत याला मूळ बाळ नव्हतं.
पण मेहनत करायचा, फक्त दारूचं व्यसन होतं. याच्या अगोदर ज्या गाडीवरती कामाला होता हा बंटी, त्याने त्या गाडीवरती नुकसान भरपूर केलं होतं दारू पिऊन. पण आता हा अमित विचार करतो की गाडी बसून राहण्यापेक्षा जाऊ द्या, याला मी बोलवतो, या बंटीला बोलवून घेतो. बंटी काही दिवस काम करतो. 1 वर्ष 1.5 वर्ष काम केल्यानंतर हळूहळू आता तो त्याचा खरा रंग दाखवायला लागतो. अमितला पैसे माग आणि त्याची दारू पी, अमितच्या गाडीचं नुकसान कर. अमितला आता हे सहन होत नव्हतं, पण सीझन चालू होता त्यामुळे त्याने त्याला काय बोलला नाही, जाऊ दे म्हणायचा. पण हे सगळी घटना त्या बंटीची पत्नी बघत होती, सुधा. सुधा एक दिवशी आली या अमितपाशी. अमितला माहीत नव्हतं की बंटीचं लग्न झालं आहे. ज्या वेळेला सुधा पुढून चालत येत होती त्यावेळेला या अमितची नजर तिच्यावरती गेली. सडपातळ शरीर, भरलेली छाती, भरलेली बॅक साईड, म्हणजे अशी दिसायला होती की जशी काय हिरोईनच आहे. आणि रात्रीचे आणि दुपारचे 11-12 वाजता उन्हामध्ये अशी चांदीसारखी चमकत होती. तिच्याकडे बघून याने पूर्ण कंट्रोल सोडून दिला. त्याला समजत नव्हतं की आता काय झालंय, काय घडतंय, कोण आलंय नेमकं पुढून. तो तिच्यामध्ये भाळून गेला. सुधा आली आणि म्हणली की मी तो बंटी आहे ना, त्याची पत्नी आहे, तुम्ही त्याला पैसे देत जाऊ नका. पैसे घेतो हा व्यक्ती आणि दारू पिऊन पाक उडवून टाकतो, घरी रुपया पण आणत नाही, तर आमचं घर कसं चालणार, हे सगळं बोलत होती त्यावेळेला सुद्धा. त्यावेळेला मी ते एकटक तिच्याकडेच बघत होता. आता होकार देतो, मान हलवतो, म्हणतो की आता नाही देणार पैसे त्याला, जेवढी काय पगार असेल तेवढी तुमच्यापाशी देईल. आता ही सुद्धा त्याला होकार देते, ठीक आहे म्हणते, आणि म्हणते हा माझा नंबर घ्या, या नंबरवरती मला फोनपे करत जावा प्रत्येक महिन्याला याची पगार. आता तसंच घडतं. पुढे चालून हळूहळू हा जो अमित आहे बंटीला थोडेफार पैसे द्यायचा, बाकीची पगार त्याच्या पत्नीच्या अकाउंटवरती टाकायचा. पण 6 महिन्यानंतर या बंटीच्या पत्नीला सुधाला थोड्या पैशाची जास्त गरज होती. त्यामुळे ती त्या मालकाकडे गेली अमितकडे आणि म्हणली मला उचल पाहिजे, थोडी उचल भेटेल का. आता हीच संधी होती अमितकडे तिला जाळ्यात ओढण्याची. अमित म्हणला उचल काय, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पैसे देतो, सगळं पैसे तुमचंच जायचं. आता ज्या वेळेला असं बोलत होता सुद्धा एकटक त्याच्याकडे बघायला लागली. तिलाही काहीतरी मनामध्ये होत होतं. आता तीही तिला स्वतःला रोखू शकली नाही. अमित आणि सुधा या दोघांमध्ये एक नजरेला नजर भिडली आणि त्या दोघांमध्ये असं प्रेमच घडलं असं म्हणू शकतो आपण. दोघं आता तिथून निघून गेले, पण दोघांना चुकल्यासारखं वाटत होतं. घरी गेल्यानंतर एकमेकाला फोनवरती बोलणे चालू झालं. आता बोलणं तासनतास व्हायला लागलं होतं. पुढे चालून हे दोघं एकमेकाला भेटू लागले, भेटून संबंध बनवू लागले. हवं तिथं जायचे, बाहेर जायचे, फिरायला जायचे, पिक्चरला जायचे. हा बंटी तर कामावरती असायचा आणि याची जी आई होती बंटीची, ती घरी बसून असायची. तिचं शरीर थकलेलं होतं, त्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती आणि तिला माहीत पण नव्हतं की नेमकं काय घडतंय. हे सगळं बाहेरच्या बाहेर घडत होतं. पण पुढे चालून हा जो अमित आहे आता हा रेग्युलर तिच्या घरी येऊ लागला. 1 वेळा आला, 2 वेळा आला, 5 वेळा आला. आता त्या बंटीच्या आईला शक यायला लागला होता. कारण ते असंच होतं, कारण ज्या वेळेला पण हा अमित तिथं यायचा त्यावेळेला ही सुद्धा एकदम खुश असायची. एकदम म्हणजे पैशाची बारिश झाल्यासारखं पैशाचा बंडल हातात घेऊन फिरायची. त्यामुळे तिला शक आला. तिने बंटीला सांगितलं. आता या बंटीने काय केलं, या मालकाची गाडी घेतली, त्याच्याकडून उचल घेतली, दारू पिला. त्याला समजलं होतं नेमकं काय घडतंय. तिथून गेला. जो गेला त्याने गाडी घेऊन नदीत ढकलून दिली, आयशी पुलावरून खाली ढकलून दिली. अमितच्या एक वेळा डोक्यात आलं होतं की आता ह्याला तर मी सोडत नाही, पण शेवटी त्याला या सुधाचा चेहरा आठवला. म्हणला की चला जाऊ द्या. असं करत करत या अमितचं भरपूर नुकसान झालं होतं. या बंटीने एवढं नुकसान केलं होतं की हा त्याच्यातून उचलण्यासारखा नव्हताच. याला एक गाडी विकून टाकायला लागली, सगळा पैसा त्याच्यामध्ये गेला. शेवटी त्याला सगळं घडल्यानंतर समजलं की या बंटीने हे सगळं मुद्दाम केलं आहे, कारण हे त्याच्या बायकोसोबत संबंध ठेवत होता. आता हे सगळं समजल्यानंतर अमितचं डोकं सटकलं. आता अमितने विचार केला की काही जरी झालं, मी आता हिच्यासोबतच लग्न करणार. दुसरीकडे हा ज्या वेळेला या बंटीच्या पत्नीला विचारायला गेला सुधाला, लग्न करशील का, त्यावेळेला सुधा म्हणली की जा भिकाऱ्या, तुझ्यापाशी आता काय राहिले जी मी तुझ्यासोबत लग्न करू. म्हणजे विषय असा झाला होता की पैसा होता तोपर्यंतच ही सुद्धा त्याच्यासोबत होती, पैसा संपला की संपला विषय. आता हे सगळं ऐकल्यानंतर या अमितच्या मनाला ठेच लागली. अमितने विचार केला की आता
पैसा गेला. जिच्यासाठी हे सगळं केलं तिने पण आपल्याला सोडून दिलं. अमित घरी आला. अमित विचार करत बसला होता, पण त्याचं डोकं चालत नव्हतं. शेवटी त्याने ज्या नदीमध्ये ट्रक ढकलली होती बंटीने, त्याच नदीच्या पुलावरती जाऊन उभा राहिला. रात्रीचे 11-12 वाजता त्या नदीमध्ये उडी घेतली आणि आपलं जीवन संपवलं. आता ज्या वेळेला ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली, त्यावेळेला सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोण म्हणत होतं की चूक याची आहे अमितची, कोण म्हणत होतं की ही सुद्धाच बेकार निघली. बाकी ज्याचं त्याचं मत. बाकी तुम्हाला याच्यावरती काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा.